ताई कशी आहेस तू? जिवंत आहे. जा जरा, मला माईशी बोलायचं. चला का ताई, आम्ही थांबू की जाऊ? ए बाबा, तू कशाला थांबलायस? मी चाललोय बाहेर, तू इथं थांब. जा, ठेव जाते. माई, ह्यांचं काय लफडं होतं का काय अंगलट आलं होतं? नाही म्हणजे अंगलट आलं की तुला थोर व्हायला जायची हौस आहे ना, माहितीये मला, म्हणूनच विचारलं. चला का पुरे या जिभेला घडी घालायची. आवडत नसेल ना तर परत जायचं. इकडे बोलवलं तेच मोठं आहे. म्हणून राहायचं असेल तर कामाला लागायचं, नाक मुरडत बसायचं नाही. हुंक नाही द्यायचं मधल्याकडे. एक नंबरची नाटकी असते वाडकुटची. आई बघितलंस काकी, माहेर नाही माझं, सासर आहे हे. तोंड दाबून नुसता बुक्क्यांचा मार. काय ग ताई, नवरा पोलीस आहे म्हणून किती तक्रारी करशील? माहितीये ना माई कशी येते. काही नाही, तुला भूक लागलीये, चल तुला खायला देते, चल. अगं काय तुमच्या दोघींचं आवडत. किती गोड दिसताय दोघी. माझीच नजर नको लागायला. आई आनंदाशी होत ग. आनंदाश्रू आहेत की आम्ही जाणार म्हणून रडू येते? माझ्या दोन्ही लेकी मोठ्या झाल्या. खरं सांगू, हा आनंद सुद्धा ना मनाला घाबरवतोय. एकाच दिवशी एकाच मांडवात तुमच्या दोघींची पण लग्न कधी स्वप्नात पण पाहिली नव्हती ग. हे घर आता तुमच्यासाठी कायमचं परक होणार आहे. ते पचवून जड जात. तुम्ही दोघी गेलात ना, हे घर बघ मला कसं खायला उठतंय. लहानपणी कसं ना, नुसतं धुडू 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 माझ्याच माग फिरत राहायचं.
स्वयंपाकघरातनं खोलीत, खोलीतून अंगणात. कधी माझा पदर सोडायचाच नाही. एवढी भांडणं करायचं सांगू. आई मला हे नको, आई मला ते नको. ताईडीला जो ड्रेस घेतलाय ना तोच मला पाहिजे. घोर डोक्यावर घ्यायचं. कधी कधी तुमच्या भांडणाचा इतका वैताग घ्यायचा ना, असं वाटायचं कधी एकदा मोठ्या होताय आणि कधी तुमच्या दोघींची लग्न होऊन तुम्ही जाताय. आता तो दिवस आला तर आता तुम्ही दोघी गेल्यानंतर माझं कसं होणार. तेव्हा काशीनाथा माझ्या दोन्ही लेकींचा संसार सुखाच होऊ दे. बरं चला आवरा लवकर. तिथे जाऊन पण आवरायचंय. माईने साड्या पाठव. हा चला आवरून घे. एकदम फिट बांधा सागऱ्या. म्हणजे दादा घोड्यावर काय अंबारीवर जरी बसला की नाही तरी त्याचा फेटा निघाला नाही पाहिजे. दादा तुम्ही एकदम हिरोवानी दिसताय. मी की नाही तुमच्या आज आहे ना लग्नामध्ये खूप नाचणार आहे. म्हणजे त्याच्या दा की शादी है आज, त्याच्या दा की शादी है आज, त्याच्या दा की शादी है. गोंडस तुझं लग्न असल्यासारखं काय नाचतोय. थांब तुझं पण लवकरच लग्न लावून देते. जा जा बाहेर काय काम आहेत का ती बघ. जा जा आणि पाहुण्यांकडे पण लक्ष दे. अरे जा. बाबू ह्या कानाने ऐकू नाही यायचं. बाबू अगदी हिरो सारखा दिसतोयस. रमावतीचा राजकुमार. काय झालं. राजकुमारचा चेहरा का पडलेला आहे. काकी माझं मलाच कळना झाले. माझं लग्न होतंय म्हणून मी हसू करडू तेच कळत नाहीये मला. असं का. त्यांचं मन असेल ना हे लग्न करायला. नाही म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध हे लग्न होत नाही ना. अरे ती खुश आहे म्हणून तर लग्न करतीये. नाही काकी त्या नाराज आहेत माझ्यावर. तुला काय माहित. माहितीये मला सगळं. त्यांनी मला काल भेटायला बोलवलं होतं. मग माझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं म्हणून मी गेलो होतो त्यांना भेटायला. तुला भेटायला आली होती. काय बोलली. काय बोलली का काय बोलली. त्यांनी मला गाडीतनं उतरूच दिलं नाही. जबरदस्ती गाडीत बसून ठेवलं आणि त्या अशा लांब पाठमुऱ्या उभा राहून काहीतरी बोलत होत्या. काहीतरी महत्वाचं बोलत होत्या. पण तुला माहिती आहे ना मला या कानानं ऐकू येत नाही. काय बोललं काहीच कळलं नाही शेवटपर्यंत. ऐकूच नाही आलं. अरे ती हेच सांगायला आली असणार की ती या लग्नाला तयार आहे. नाही नाही
मला नाही ना वाटत. काके मी बघितलं ना, त्या जाताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं ग. त्यांना काहीतरी सांगायचं होतं. नाराज आहेत माझ्यावर काके. अरे मग नाराज असणारच ना. आता स्वतःचं घर सोडून असं परक्याच्या घरी निघालीये. आणि तुझ्या मित्रानं जे काही केलंय ना ते आवडलं नसणार आहे तिला. कुठल्या मुलीला आवडेल असं उचलून नेलेलं, म्हणून नाराज असेल ती. हा हे पण नाही, पण काके त्यांचा गैरसमज दूर करावा लागेल ना. त्याला जाऊन सांगावं लागेल मी काय नाही केलंय म्हणून. सांगितलंय तिला. काय म्हणले? सांगितलंय तिला. कुणी? माईनं. नाही ना. हो, माईने तिला सगळं समजावून सांगितलंय, म्हणून तर लग्नाला तयार झालीये ती. नाही पण काकी माझं मनच मला खाते. जोपर्यंत मी स्वतः जाऊन त्यांना सगळं सांगत नाही, त्यांचा गैरसमज दूर करत नाही, तोपर्यंत मला चैन नाही पडायची. मी जाऊन त्यांना सांगणार आहे की मी काही नाही केले, ते गुरुने तुम्हाला उचललंय. मी सांगणार आहे त्यांना जाऊन. अरे मग सांग ना. लग्नानंतर तिला फिरायला घेऊन जा आणि सगळं काय ते सांगून गैरसमज दूर करून टाक. पण आत्ता आवर, नाही तर मुहूर्त टळला ना तर बोलल्यावर दुसरी पोरगी उभी करावी लागेल. ए काकी काय पण काय बोलतेस तू? अशी कशी दुसरी मुलगी उभी राहणार? मलाच त्यांच्याशी लग्न करायचंय. हो ना, मग आता हस बघू. हसा, नाही तर कोल्हा येऊन रडेल तुझ्या लग्नात. काकी आता कसं राजबिंडा दिसतो माझा बाबू. बस बस बस. कोणाचं तरी लग्न आहे बाबा. आणखी बडीशी खवळल्या रगतात येडखुळ मन माझ. सपनात तूच अन उजेडात तुझा भास. कनकत काळी जण अडकतो मधी सास. पेटलेलं रान साग तुझा मेलेला डंख. एखान घोर लढाई घुमे विजयाचा शंख. चढलेला पारान पिसाटला वाराग. माझ्यासाठी तूच आता गावलेला थाराग. तुझा पेटलेल्या वनव्यात तुझ्यासाठी तुझ्या संग. जालिंदर मामा साहेब, अहो काल रात्रीपासूनच उजव्यात तळ हाताला खास सुटली होती. तेव्हाच मी ओळखलं, म्हटलं आज लक्ष्मी भेटणार. कुठे रक्कम? मला वाटलं तुम्ही मोठी बॅग आणाल. हे काय एवढं किती येते? हे आता 10 लाख आहे, ठेवून घ्या. 10 लाख? पण मामा आपलं 50 लाख ठरलं होतं. हे 10 लाख कसं काय? नाही ठरलेत की 50 लाखच ठरलेत. फक्त ती एकदम द्यायची, हे कुठं काय ठरलंय? असंच आहे का मामा? आता कसं करावं, काय करावं, परत विचार करायला भाग पाडलं राव तुम्ही. अरे बापरे, एकच मिनिट. मागत आहे का? मागून घ्या उरलेली रक्कम. मग मोठी पिशवी आणली मी एकदम. हा माई, हा इथं समोरच आहे. हा देतो, बोला. हा माई साहेब, अहो आपलं 50 लाखाचं ठरलं होतं ना, मग असं हे आज 10 लाख. ए धनाजी, 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट केलंय. पैसे टप्प्याटप्प्यानंच मिळणार. जास्ती फूक दाखवायची नाही, नाहीतर तेल पण जाईल, तूप पण जाईल. हाती तुपातनं राहायचं. हो, जेवढं मिळतंय तेवढं घ्यायचं आणि गप गप मान बसायचं.
माई साहेबांच्या शब्दाला सोन्यापेक्षा पण जास्ती भाव असतो. एकदा का माणसानं आमचा शब्द मोडला की आम्ही त्याला तोडला. ध्यानात ठेवायचं. घेताय की घेऊन जाऊ? राहू द्या, आलेली लक्ष्मी ना करू नये माणसानं. अरे माईसाहेब खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केला. नमस्कार माईसाहेब, खूप सुंदर कार्यक्रम, छान कार्यक्रम. नमस्कार माईसाहेब. डोळ्याचं पारणं फिटेल असा सोहळा केला आहे माईसाहेब तुम्ही, एकदम सुंदर. माईसाहेब एवढं मोठं मान आहे तुमचं, 100 जोडप्यांचा विवाह एकाच माटू. काय हा सोहळा, असा इव्हेंट मी उभ्या आयुष्यात पाहिला नाही. हजारो कुटुंबांचं कल्याण करताय तुम्ही, काय सुंदर सगळं झालंय. माईसाहेब तुमच्यासारखा देव माणूस अख्ख्या रमावतीमध्ये सुद्धा सापडणार नाही. अहो खरे महिलाही लोकांचा विचार करतात. अहो बघा ना, आता स्वार्थाला लात मारून गरिबीला जवळ केले हो त्यांनी. माईसाहेब खूप मोठं पुण्याचं काम करताय तुम्ही. लग्नाचा हॉल बाकी बेस्ट आहे. सासूबाईंचं तांजवच लय बेकार असते. हा लय मोठा काव कारभारी. यांचे वेळेत कधी आवरत नाही. हो कारभारीन बाई, आज होईल का तुमचं? रमावतीची आई आहे खरं, पण पोटच्या लेकरांना काहीच किंमत नाही. पॉइंट आहे. पण मला एक सांगा, तुम्ही इथं भावाच्या लग्नाला आलाय, जुन्या आठवणींना उजाळा द्यायला. आवरा, मूळ जाईल निघून. चला. तर दाजी म्हणून तुम्हाला मोठा मान मिळालाय नाही का? साधी अंगठी तरी मिळाली का? खरंय तुमचं. एक काम करतो, लग्नाला जायचं ना कॅन्सलच करू, मी गाडी फिरवतो. झालंय माझं. झालंय का? मग उतरा आता. चला. दाजी म्हण दाजी, इथं दाजीच्या बायकोला मिळाना भाव आणि दाजी मारतोय फुकटचा बडेजाव. जमले जमतंय की तुम्हाला. नाही आता झालं असेल तर आज जाऊयात काय? मंगलाष्टका सुरू होतील. चला. कार्यक्रमाच्या निमित्ताने माईने चांगली संधी साधली. माईला असं वाटतंय हे लग्न लावून तिने वैदेहीची शिकार केलीये, पण खरी शिकार मी केलीये, माईची.
आता माईला कळल ही पुष्पा काही चीज आहे. नमस्कार मंडळी. माई साहेबांनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. खरं तर हा रमावतीकरांसाठी सोहळा नाही आहे, हा सण आहे. कित्येक गोरगरिबांना आधार असलेले आपल्या माई साहेब त्यांनी पुन्हा पुन्हा सिद्ध केलंय की त्याच खऱ्या अर्थानं रमावतीच्या आई साहेब आहेत. गोंड सान माई साहेबांचा माई साहेबांचा माई साहेबांचा पुढचं बोल. तर आज मामांनी मला सूत्रसंचालनाचं काम दिलेलं आहे, तर मी त्यांचे आभार मानतो आणि सूत्रसंचालनाला सुरुवात करतो. मामा करू का सुरुवात? आता आपल्या इथं येत आहेत आपल्या विवाह सोहळ्यातील एक एक जोड्या. बाप रे, एवढा मोठा काय माई साहेबांचा होणे. आता येत आहे आपल्या विवाह सोहळ्यातील 99वी जोडी ची सौका स्नेहा धनाजी जगताप आणि परेश जनार्दन गोटखिंडीकर. आणि आता येत आहेत आपल्या विवाह सोहळ्यातली 100वी जोडी ची सौका रेशम कपिल मुळे आणि दिलीप कैलास निकम. आणि विवाह सोहळ्यातली खास आकर्षण जोडी नंबर 101 ची सौका वैदई धनाजी जगताप आणि आपले आवडते दादा चिरंजीव तेज प्रताप आप्पासाहेब बगदार यांचे सहर्ष स्वागत करूया.